अंबड औद्योगिक वसाहतीजवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी सांगितले आहे की चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी दिनांक 10 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर गाडगीळ वय वर्ष 38 याच्या डोक्यात दंडुका मारल्याने गंभीर जखमी झाला। त्यानंतर जखमी गाडगीळ याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले। या प्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार ढाकणे व पथक यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत। गाडगीळ व कांबळे हे दोघेही रिक्षा चालक आहेत, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।